नमस्कार. आज आपण बारामती एअरपोर्टच्या बाजूला ज्या ठिकाणी हा गंभीर अपघात झालेला आहे त्याच अपघात स्थळावरती आज आपण दाखल झालेलो आहे आणि आपण समोरील दृश्यामध्ये बघतोय की ज्या विमानाचं अपघात झालेला आहे त्या प्रत्यक्ष अपघात स्थळी आपण दाखल झालेला आहे आणि आपण समोरील दृश्यामध्ये बघतोय की ज्या धावपट्टी होती, विमानतळाची जी धावपट्टी होती समोरच्या दृश्यामध्ये बघतोय त्या धावपट्टीला विमान क्रॅश झालेला आहे आणि त्याच्यामध्येच हा गंभीर असा मोठा अपघात झालेला आहे. या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी येथील स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी आहेत. आपण थोडक्यात त्यांच्याकडून जे काही घटना घडलेली आहे ते आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊयात की येथील स्थानिक जे शेतकरी आहेत की दादा काय घटना घडली होती, कधी तुम्हाला समजलं, कधी घडली आम्ही घरी बाहेर होतो, दाराच्या बाहेर होतो. आमची आई म्हणली विमान म्हणजे विमान असं ओरडले तर बाहेर येऊन बघितलं आम्ही तर ती धबदिशीने पडून त्याचा ब्लास्ट झालेला दिसला. म्हणजे तुमच्या आईने बघितलं आणि प्रत्यक्षात ज्यावेळी विमान घरटे घेत होतं त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा येऊन गेलत ते. दुसऱ्यांदा आम्हाला वाटलं हे तारेला गुतल, पण ते तारेला न गुतता एका सेकंदामध्ये 2 सेकंदामध्ये येऊन पडलं आणि त्याचा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाला की आम्हाला रस्ते माहित असल्यामुळे आम्ही एका मिनिटात इथं आलो. आमच्या लक्षात आलं हे पायलटचं विमान नाही, मोठे विमान. मला अगोदर असं वाटलं की कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा मोठं कोण असेल बिझनेसमॅन, कारण हे फ्लाईट मोठं होतं म्हणून व्हीआयपी गेस्ट असल्यामुळे आम्ही फास्ट मध्ये पळत आलो. आम्हाला रस्ता माहित असल्यामुळे मी गाडी डायरेक्ट पुढे नेली. माझ्या बरोबर मामाचा मुलगा होता आमच्या समोर. तिकडून वरनं किरण गुजर, यादव साहेब आणि शिंगाडे साहेब आले पळत. किरण गुजर आल्यानंतर फक्त दादा दादा म्हणले, ते पुढे काही बोलले नाही. दादाची बॉडी समोर होती, ती थोडस म्हणजे बारीक जाळ होता, तो पुढे ओढला आम्ही पायाला धरून. वर्ण मुसळे साहेब म्हणले हात लावू नका. म्हणजे जे छायाचित्रामध्ये जी बॉडी आपल्याला दिसत होती ती दादांचीच बॉडी, सेफ मध्ये जी बॉडी आहे आणि इथं जी पांढरा कपडा आहे तो दादांची बॉडी. दादांचा चेहरा हे सगळं सेफ मध्ये कपडे जळलेत आणि भाजलेले आणि दादांच्या डोक्याला खून आहे. मुंडकं वगैरे काही वेगळं पडलेलं नाहीये. वेगळं पडलेलं नव्हतं, सर्व शरीर म्हणजे जसं आहे तसंच आपल्याला फक्त प्रचंड फुगलेलं होतं. कारण मला सुद्धा बघताना म्हणजे दादा आणि ते खूप फरक जाणवला. आणि इकडे तोंड होतं दादांचं, म्हणजे पूर्वेला आणि अशी उलटे पडले. विमानापासून 50 फूट पुढे दादा आहेत, पण 5 फुटावर खुर्ची. म्हणजे प्रत्यक्षदर्शी तुम्ही स्वतः इथंच त्यावेळी? मी होतो, किरण गुजर होते, शिंगाडे साहेब होते, यादव साहेब होते. असं तर बघतोय आपण सहकार्य यादव साहेबांनी केलं. त्यांच्या हाताला पण भाजलंय, पण पाण्याची सुविधा नव्हती. पाणी हिथं जवळ नसल्यामुळं म्हणजे पुढची प्रोसेस काहीच करता येईल ना. आणि त्यांना रस्ते माहित नव्हते, येणाऱ्या गाड्यांना रस्ते माहित नव्हते. लोकल लोकांनी आवाज दिल्यानंतर मग 10 मिनिटांनी अँब्युलन्स आल्या आणि नंतर फायर ब्रिगेड आले, पाणी मारलं आणि मग बॉडी. स्थानिक नागरिकांनी ज्यावेळी धाव घेतली त्याच्यानंतरच इतर प्रशासनाला समजलं की असा अपघात झालेला आहे. वरती होते ना, वरच्या साईडला होते, पण विमानतळाची पण काय अधिकारी वर्ग असतील की आलते पण ते आता ओळखीचे नाहीत. आपले हे 2-3 माणसं ओळखीची होती. किरण दादा वरडायला लागल्यानंतर कळलं की हे दादांच्या हातात घड्याळ होतं. गॉगल समोर पडलेला, दादांचं घड्याळामुळे आणि गॉगलमुळे तुमच्या लक्षात आलं की हे दादाच आहे असं. तर बघतोय आपण स्थानिक नागरिकांकडून आपल्याला समजतंय की हा अपघात साधारण वेळ कधी? 8:41, 38च्या पुढे 41, 42च्या. बरं. म्हणजे 8 पावणे 9च्या दरम्यान हा 8:30 पावणे 9च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. आणि बघतोय आपण समोरील दृश्यामध्ये भरपूर प्रमाणात महाराष्ट्रातून जनसागर या अपघातस्थळी दाखल झालेला आहे. आणि समोरील दृश्यामध्ये आपण बघतोय की कशी घटना घडलेली आहे. त्या विमानाचे अवशेष आजूबाजूला सर्वत्र पडलेले आपण बघतोय दृश्यामध्ये. समोरील दृश्यामध्ये बघतोय आपण विमानाचे भरपूर अवशेष पडलेले आहेत. तर समोरील दृश्यामध्ये आपण बघतोय काही भगिनी देखील या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ताई, आपण कुठून आलात आणि कधी कळलं तुम्हाला, कसं समजलं तुम्हाला? आम्हाला जेव्हा टीव्हीची न्यूज ऐकली तेव्हाच आम्हाला समजलं. सकाळी आम्ही बारामती इथूनच आलो होतो. बारामती इथूनच आलोय आम्ही. बारामती शहरासह पूर्ण महाराष्ट्र आता पोरका झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? महाराष्ट्रापेक्षा आमची बारामती, आम्ही सगळे पोरकं झालो आहोत. आम्ही सकाळीपासून रडत आहोत. आम्हाला घरात खाऊ सुद्धा वाटत नाही का पिऊ सुद्धा वाटत नाहीये. आम्ही सकाळीपासून रडत आहोत. तर वडील गेल्यासारखे असं आम्हाला झालंय. बरोबर, आम्ही पोरकं झालोय. आमच्या ना राजाला दृष्ट लागली. काय या अपघातावरती तुम्हाला काय म्हणजे प्रतिक्रिया द्यायच्यात? काय वाटतंय तुम्हाला की हा घटना अपघात असेल की घातपात असू शकतो, याच्याबद्दल काय सांगा?
तसं अजून काय आम्ही सांगू शकत नाहीये नाही का. आम्ही ह्याच गोष्टीतून दुःखातून बाहेरच आलेलो नाहीयेत अजून. सर काय सांगाल तुम्ही, ही घटना घडली तुम्हाला समजल्यानंतर काय जाणवलं, काय वाटलं तुम्हाला, की ही नक्की विश्वास बसत होता का की अशी घटना घडू शकते किंवा होऊ शकते दादांच्या बाबतीत? दादांच्या बाबतीत असं काही घडू शकत असं वाटतच नव्हतं. ऍक्च्युली आम्ही तिकडून आल्यानंतर मी पुण्याहून आलो आणि ऍक्च्युली राहायला मी उंडोडीचाच आहे. तर आम्ही दादा एवढं प्रेम असतं, मी जरी पुण्यात असतो तर दादा एवढं प्रेम आहे, अतुनात प्रेम आहे. आम्ही दादा खूप प्रेम करतो आम्ही. त्यांनी आम्हाला एक पोरखं केलं सगळं. कारण दादा जरी आम्ही पुण्यात राहिलो असेल की बिझनेसला असेल किंवा कुठं असेल तरी दादासाठी आम्ही जीवाचं रान करून आम्ही दादासाठी येत होतो. इथं इलेक्शनला म्हणा कुठल्या बाबतीत आम्ही दादासोबत प्रचाराला असू, त्यांचा प्रचार होता तरी आम्ही वैयक्तिक प्रचाराला असायचो त्यांच्या. तर बघतोय आपल्या बरोबर एक आजोबा देखील आहेत. आजोबा कुठून आलेत तुम्ही? करमाळा करमाळीवरून आले. करमाळा. एवढ्या लांबून तुम्हाला कसं काय येणं शक्य झालं? सकाळी कळल्याबरोबरच आम्ही इकडे आलो होतो. अख्ख्या बारामतीतून फिरून परत इकडे बी आलो बघायला. करमाळ तालुक्यातलं कुठलं गाव तुमचं? आमचं कोगाव गाव आहे. कोगावचे. बरं, काय वाटतं ही घटना घडली तुम्हाला, काय तुम्ही घटना समजे अख्ख्या महाराष्ट्राला तरमळ लागली. समजे लोक रडतात गाव अशी परिस्थिती झाली. असा नेता होणारच नाही, आता होणारच नाही. तर बघतोय की प्रत्येकाची भावना हीच आहे की दादांसारखा नेता यापुढे कधीही होणे नाही. तर हा नेता आपण गमावलेला आहे, हेच सर्वांचं मत व्यक्त करत आहेत लोक. काय करा माहिती